टाइप्स ऑफ कंडक्टर यूज्ड इन अ ओव्हरहेड पॉवर लाईन्स. आता ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण कशा पद्धतीचे कंडक्टर यूज करतो, मग याच्याबद्दल आपण कंडक्टरचे टाईप पाहूया, त्यानंतर कंडक्टरचे मटेरियल पाहूया, ॲक्च्युली कंडक्टर म्हणजे काय आहे याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. अ कंडक्टर इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनेंट्स ऑफ द ओव्हरहेड लाईन्स. Selecting a proper types of the conductor for overhead lines is an important as the selecting economic conductor choice and economic transmission voltage. म्हणजे कंडक्टर हा एक ट्रान्समिशन लाईनचा एक इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. याला प्रॉपर साइज ऑफ कंडक्टर सिलेक्ट करणं आणि इकॉनॉमिक चॉईस ऑफ कंडक्टर सिलेक्ट करणं, इकॉनॉमिक चॉईस ऑफ ट्रान्समिशन व्होल्टेज सिलेक्ट करणं हे काय तर इम्पॉर्टंट टास्क आहे. द कंडक्टर मटेरियल यूज्ड फॉर द ट्रान्समिशन लाईन ऑफ द इलेक्ट्रिकल पॉवर शुड हॅव द फॉलोइंग प्रॉपर्टीज. म्हणजे याच्यामध्ये काय प्रॉपर्टीज पाहिजे तर फर्स्ट आहे हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. त्यानं म्हणजे काय केलं पाहिजे तर हाय करंट कॅरी केला पाहिजे. म्हणजे आता स्पेसिफिक रेजिस्टन्स कसा पाहिजे कमी पाहिजे. हाय टेन्साइल स्ट्रेंथ इन ऑर्डर टू विथस्टँड मेकॅनिकल स्ट्रेसेस. जे काय मेकॅनिकल स्ट्रेसेस आहेत त्यांना विथस्टँड केलं पाहिजे, त्यासाठी त्याची टेन्साइल कशी पाहिजे तर हाय पाहिजे. लो कॉस्ट सो दॅट इट कॅन बी युज्ड फॉर द लॉंग डिस्टन्स. याची कॉस्ट कशी पाहिजे लो पाहिजे, कमी पाहिजे, त्याला आपण लॉंग डिस्टन्ससाठी इझिली यूज करू शकू. लो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सो दॅट द वेट पर युनिट व्हॉल्यूम इज स्मॉल. म्हणजे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशी पाहिजे कमी पाहिजे, जेणेकरून त्याचं वेट पर युनिट व्हॉल्यूम कसं पाहिजे आणि तर कमी पाहिजे. ही गोष्ट त्यामध्ये लक्षात ठेवायच्या. हाय रेजिस्टन्स टू द करोजन इन वेदर कंडिशन दॅट इज फ्री फ्रॉम द ऑक्सिडेशन पाहिजे. म्हणजे जो काही करोजनचा रेजिस्टन्स आहे त्यांना इझिली करोड व्हायला पाहिजे का नाही, म्हणजे हाय करोजन रेजिस्टन्स पाहिजे. करोजन त्यांना काय केलं पाहिजे तर ग्रेटर एक्सटेंटमध्ये अपोज केला पाहिजे, त्यांना इझिली करोड झालं नाही पाहिजे, म्हणजेच फ्री फ्रॉम ऑक्सिडेशन पाहिजे. ही गोष्टी आम्ही लक्षात ठेवायच्या. त्यानंतर हाय थर्मल स्टॅबिलिटी टेम्परेचरला विस्टँड केलं पाहिजे. लो कोएफिशिएंट ऑफ थर्मल एक्सपान्शन पाहिजे. लो कॉस्ट पाहिजे. त्याचा मेल्टिंग पॉईंट हाय पाहिजे. त्याची हाय मेकॅनिकल स्ट्रेंथ पाहिजे. हाय डक्टालिटी सो दॅट इट कॅन बी ड्रॉन इन टू द वायर इझिली. म्हणजे तो मटेरियल कसं पाहिजे डक्टाईल मटेरियल पाहिजे, त्याच्यापासून इझिली वायर आपल्याला काढता यायला पाहिजे. तर लॉंगर लाईफ अँड ड्युरेबल पाहिजे. त्याची लाईफ कशी पाहिजे तर लॉंगर पाहिजे. ही गोष्टीमध्ये लक्षात ठेवायच्या. आता ऑल ऑफ द अबोव रिक्वायरमेंट्स आर नॉट फाउंड इन अ सिंगल मटेरियल. म्हणजे या सर्व गोष्टी एका सिंगल मटेरियलमध्ये या ठिकाणी सापडतील का नाही. देअरफॉर व्हाईल सिलेक्टिंग अ कंडक्टर मटेरियल फॉर अ पर्टिक्युलर केस अ कॉम्प्रोमायझेशन इज मेड बिटवीन कशामध्ये असेल तर कॉस्टमध्ये असेल आणि त्याच्या इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीजमध्ये असतील. म्हणजे या सर्व गोष्टी एका मटेरियलमध्ये पॉसिबल आहेत का नाहीत. जर आपल्याला सिलेक्ट करायचं असेल कंडक्टर आपल्याला काय करावं लागेल तर थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागेल. कोणामध्ये तर त्याच्या कॉस्टमध्ये आणि त्याच्या असणाऱ्या प्रॉपर्टीजमध्ये. मग आपण जे काय मटेरियल पाहतो मटेरियल कोणतं असेल तर बघा कॉपर असेल, त्यानंतर ॲल्युमिनियम असेल, त्यानंतर कॅडमियम कॉपर असेल, त्यानंतर फॉस्फरस ब्रॉन्झ असेल, त्यानंतर गॅल्वनाइज्ड स्टील असेल, स्टील कोलचं कॉपर असेल, त्यानंतर ACSR हे काय तर काही व्हेरियस टाईपचे मटेरियल आहेत. मग आपण हे जे काय मटेरियल आहेत या मटेरियल पासून जे काय कंडक्टर बनवतो कंडक्टर कोणते असतात फॉर एक्झाम्पल फर्स्ट असेल ACSR कंडक्टर, त्यानंतर असेल डबल AC कंडक्टर, त्यानंतर असेल ट्रिपल C कंडक्टर, त्यानंतर ACAR कंडक्टर, त्यानंतर बंडल कंडक्टर असेल, हॉलो कंडक्टर असेल आणि ॲट द लास्ट आपल्याकडे एक सॉलिड कंडक्टर असेल. कोणता तर सॉलिड कंडक्टर असेल. म्हणजे ऍक्च्युली हे जे काय कंडक्टर मटेरियल आहे या कंडक्टर मटेरियलचे या ठिकाणी काय तर हे मटेरियल आहेत आणि हे असणारे काय तर याचे टाईप आहेत. कोणाचे तर कंडक्टरचे टाईप आहेत. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. त्याच्यामध्ये आपण कॉपरचा यूज करूया. ॲल्युमिनियम असेल, कॅडमियम कॉपरचं अलॉय या ठिकाणी असेल, फॉस्फरस ब्रॉन्झ असेल, त्यानंतर गॅल्वनाइज्ड स्टील असेल आणि स्टील कोरचं कॉपर असेल. हे काय तर त्याचे व्हेरियस मटेरियल आहेत जे की आपण काय करतोय तर यूज करतोय कोणासाठी तर कंडक्टर मटेरियलसाठी. आणि हे काय त्याचे तर व्हेरियस टाइप्स आहेत. आता ACSRचा लॉंग फॉर्म काय तर ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स्ड. त्यानंतर डबल AC म्हणजे काय तर ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर. याला आपण काय म्हणतो तर होमोजेनस कंडक्टर असं म्हणतो. जो की या ठिकाणी याचा जो काय मटेरियल आहे सर्व काय तर ॲल्युमिनियम आहे. आता ट्रिपल AC म्हणजे काय तर ऑल ॲल्युमिनियम अलॉय कंडक्टर्स. आता ACAR म्हणजे काय तर ॲल्युमिनियम कंडक्टर ॲल्युमिनियम अलॉय याला आपण म्हणतो. त्यानंतर बंडल कंडक्टर कन्सेप्ट काय पाहणार होता हॉलो आणि सॉलिड कंडक्टर याच्याबद्दल आपण डिस्कस करणार होता. आता अलॉईंग म्हणजे ऍक्च्युली काय असतं तर काय करायचं स्मॉल अमाउंट्स ऑफ अलॉईंग एलिमेंट्स are often added to the metal to the enhance some its properties of the metal. म्हणजे मेटलच्या प्रॉपर्टी काय करायचं इम्प्रूव्ह करायचे त्यासाठी काय करतो आपण तर स्मॉल अमाउंट्स ऑफ मेटल आपण दुसऱ्या मेटलमध्ये काय करतो तर ऍड करतोय. मग अलॉईंग मुळे काय होत आहे इट कॅन इन्क्रीजेस और डिक्रीजेस द स्ट्रेंथ, हार्डनेस, इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी, करोजन रेजिस्टन्स और हाउ टू चेंज द कलर ऑफ द मेटल. म्हणजे या ठिकाणी अलॉईंग केल्यामुळे काय होत आहे तर या ठिकाणी व्हेरियस प्रॉपर्टीज चेंज होतात. त्याच्यामध्ये स्ट्रेंथ असेल, त्यानंतर हार्डनेस असेल, इलेक्ट्रिकल अँड थर्मल प्रॉपर्टीज असतील,
करोजन रेजिस्टन्स असेल आणि त्या मटेरियल मेटलचा कलर असेल, म्हणजे ह्या प्रॉपर्टी काय होऊ शकतात, चेंज होऊ शकतात. The addition of the substance to the improvement of the properties may have the adverse effect on the its property. म्हणजे जो काय मेटल आहे, मेटलमध्ये आपण दुसरा मेटल जर ऍड करायला गेलो तर त्याच्यामध्ये काही प्रॉपर्टी जर ऍड होतील, काही प्रॉपर्टी काय होतील, इम्प्रूव्ह होतील आणि काही प्रॉपर्टी डिक्रीज होतील. म्हणजे प्रॉपर्टी आपण इम्प्रूव्ह करायला गेलो काहीच्या, पण दुसऱ्या प्रॉपर्टीचा काय तर डिक्रीज होतील. म्हणजे हा काय तर याच्यामध्ये ऍडव्हर्स इफेक्ट आहे, आपल्याला अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आता कॉमनली युजड जे काय मटेरियल कोणते असतात बघा, तर या ठिकाणी कॉपर असेल, अल्युमिनियम असेल, स्टील कोटचा अल्युमिनियम असेल, स्टील कोटचा कॉपर असेल, गॅल्वनाइज्ड स्टील असेल आणि कॅडमियम कॉपर असेल, यांचा आपण काय करतो, जो काय मटेरियल कॉमन मटेरियल म्हणून यूज करण्याचा प्रयत्न करतो. द चॉईस ऑफ द पर्टिक्युलर मटेरियल विल बी डिपेंड्स अपॉन कशामध्ये असेल तर कॉस्ट मध्ये आणि इट द रिक्वायर्ड इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज अँड लोकल कंडिशन. याच्यावर आपण काय करतो तर प्रॉपर साइज ऑफ कॉन्ट्रॅक्ट आणि सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. All conductor used for the overhead lines are preferably stranded in order to increase flexibility. आता स्टँडर्ड कंडक्टर असतात, त्याचा अर्थ काय तर ते फ्लेक्सिबल बनले असतात. कसे तर फ्लेक्सिबल, त्याला आपण इझिली ट्विस्ट करू शकतो, इझिली त्याचा आपण बंडल बनवू शकतो, त्याला आपण गोल करू शकतो, त्याला आपण इझिली ट्रान्समिट करू शकतो. हे काय तर स्टँडर्ड कंडक्टरच्या ठिकाणी ऍडव्हान्टेज आहे, म्हणजे काय तर फ्लेक्सिबिलिटी वाढते, त्याला आपण इझिली हँडल करू शकतो. ही गोष्ट त्यामध्ये महत्त्वाची आहे. In a standard conductor, there is a generally one central wire and around this successive layers of wire containing 6, 12, 18, 24. म्हणजे या सेंट्रलचे एक वायर झाले, याच्या सभोवताली 6 असतील, नंतर सभोवताली 12 असतील, नंतर सभोवताली 18 असतील. अशा पद्धतीच्या वायरचे काय त्याच्या सभोवताली तर लेअर आहेत. कोणत्या केसमध्ये तर स्टँडर्ड कंडक्टरच्या केसमध्ये. मग कंडक्टर मटेरियल मध्ये आपण थोडंसं बोलूया. Copper was the preferred material for the overhead conductors in earlier days, but aluminum has replaced copper because of much lower cost and lighter weight. आता कॉपरला आपण काय देतो, प्रेफरन्स देतो, कारण हा बेस्ट कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा सिल्वर नंतरचा. पण याला आपण रिप्लेस केलं, कुणी तर अल्युमिनियम रिप्लेस केलं. रिझन काय तर अल्युमिनियमची कॉस्ट त्याच्यापेक्षा कमी आहे आणि त्याचं वेट कसं आहे तर कमी आहे कुणापेक्षा, कॉपरपेक्षा. कंपेअर्ड विथ द कॉपर कंडक्टर ऑफ द सेम रेजिस्टन्स, सेम रेजिस्टन्स असेल तर याच्यामध्ये अल्युमिनियमचे वेट कमी आहे, कॉस्ट कमी आहे, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फॉलोइंग आर द सम मटेरियल्स दॅट आर कन्सिडर्ड टू बी गुड कंडक्टर्स. फर्स्ट आहे या ठिकाणी कॉपर. कॉपर हॅज अ हाय कंडक्टिव्हिटी अँड ग्रेटर टेन्साइल स्ट्रेंथ, सो कॉपर इन हार्ड ड्रॉन स्टँडर्ड इज कॅन बी युज्ड ॲज अ ओव्हरहेड लाईन. म्हणजे असा आपण उपयोग या ठिकाणी ओव्हरहेड लाईन मध्ये करतो, कारण याच्यामध्ये टेन्साइल कशा आहे तर याची जास्त आहे आणि याची कंडक्टिव्हिटी कशा आहे तर जास्त आहे. Copper has a high current density, which means more current carrying capacity per unit cross section area. याची current carrying density कशी आहे तर जास्त आहे. Therefore, copper conductors have relatively smaller cross section area. Also, copper is a durable and has a high scrap value. आणि कॉपर कसं आहे बघा, ड्युरेबल आहे, त्याची लाईफ कशी आहे तर काय लॉंग लाईफ आहे आणि त्याची स्क्रॅपची व्हॅल्यू म्हणजे ज्यावेळेस त्याला यूज झालेला आहे, त्याला ज्यावेळेस त्याला आपण नंतर यूज करून त्याला आपण विकूया, किंवा तसा ज्यावेळेस आपण फॉर एक्झाम्पल आपण इंडक्शन मशीनमध्ये कॉपरची वाइंडिंग यूज करतो, ती वाइंडिंग यूज केल्यानंतर ज्यावेळेस आपण मोटर बर्न होते त्यावेळेस आपण त्याची जे काय कॉपर आहे त्या कॉपरला काय करतो तर विकतो. म्हणजे ती काय त्याची स्क्रॅप व्हॅल्यू, म्हणजे त्याची काय स्क्रॅप व्हॅल्यू, ती स्क्रॅप व्हॅल्यू कशी आहे बघा, कॉपरच्या केसमध्ये लार्ज आहे. ही गोष्ट आपल्याला याच्यामध्ये कॉपरच्या बाजूला महत्वाची आहे आणि लक्षात ठेवायची आहे. However, due to its higher cost and non-availability, copper is rarely used for the overhead power lines. पण ऍक्च्युली या कॉपर या मटेरियलची कॉस्ट कशी आहे बघा, हाय आहे आणि हा इझिली अवेलेबल आहे का तर नाही. या कारणामुळे आपण काय करतो तर पॉवर हेड लाईनसाठी म्हणजे ओव्हरहेड लाईनसाठी आपण उपयोग जनरली करतो, कमी करतो, रेअरली करतो. आता अल्युमिनियमला काय केलं आपण तर कॉपरच्या सहाय्याने काय केलं तर जो काय कॉपर आहे तो कॉपरला आपण रिप्लेस केलं, कोणी तर अल्युमिनियमनं. Aluminum has about 60% of quantity of copper. That means for the same resistance, the diameter of the aluminum is about 1.26 times than the copper conductor. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर कॉपरची कंडक्टिव्हिटी आपल्याकडे जर असेल फॉर एक्झाम्पल 100%, तर त्या केसमध्ये अल्युमिनियमची किती असेल बघा, इज इक्वल टू 60% असेल. अगर जो काय डायमीटर आहे कोणाचा अल्युमिनियमचा तो कसा असेल तर डायमीटर ऑफ अल्युमिनियम इज इक्वल टू 1.26 टाइम्स ऑफ द डायमीटर ऑफ कॉपर असेल. ही गोष्टीमध्ये लक्षात ठेवायचं. However, the aluminum conductor has almost half of the weight of the equivalent copper conductor. म्हणजे याचं वेट कसं आहे बघा तर हाफ आहे. Also, tensile strength of the aluminum is less than the copper. Again, tensile strength कसं आहे ते तर कमी आहे. Considering the combined effect of cost, conductivity, tensile strength, weight etc. Aluminum has the edge over copper. म्हणजे आपण या ठिकाणी विचार केला कुणाचा, कॉस्ट असेल,
कंडक्टिव्हिटीचा असेल, टेन्साईल स्ट्रेंथचा असेल आणि वेटचा असेल. याच्यामध्ये जे काही कॉस्ट आहे ती कॉस्ट कशी आहे अल्युमिनियमची तर या ठिकाणी कमी आहे. जे काय वेट कसं आहे तर वेट या ठिकाणी कमी आहे. या दोनच गोष्टी कॉपरपेक्षा कमी येतात. कशा आता कमी येतात. अगेन याची कंडक्टिव्हिटी कशी आहे बघा तर ही सुद्धा कंडक्टिव्हिटी कमी आहे. त्यानंतर जी टेन्साईल स्ट्रेंथ कशी आहे बघा तर या ठिकाणी कमी आहे. म्हणजे याही दोन गोष्टी काय तर कॉपरपेक्षा कमी येतात. ऍक्च्युली कंडक्टिव्ह मटेरियलची कंडक्टिव्हिटी असली कशी पाहिजे तर जास्त पाहिजे. म्हणजे कॉपर जसा जास्त कंडक्ट करतोय तसा अल्युमिनियम करतोय का नाही. कॉपर जर 100% कंडक्ट करत असेल तर त्या केसमध्ये अल्युमिनियम किती करतोय तर 60% करतोय. पण कंडक्टरचा विचार सोडला, टेन्साईल स्ट्रेंथचा विचार सोडला तर अल्युमिनियमची कॉस्ट कशी आहे तर कमी आहे कोणापेक्षा कॉपरपेक्षा. वेट कसा आहे कमी आहे कोणापेक्षा कॉपरपेक्षा. म्हणून अल्युमिनियमला आपण थोडासा पेपर देण्याचा प्रयत्न करतो. Therefore aluminum is being widely used for the overhead lines. म्हणून आपण काय करतो अल्युमिनियमचा उपयोग करतो ओव्हरहेड लाईनच्या केसमध्ये. अल्युमिनियम इज कन्सिडरेबली लेस एक्सपेन्सिव्ह दॅन कॉपर. हा कसा आहे तर लेस कॉस्टली आहे. अल्युमिनियम इज लाइटर अँड मोर फ्लेक्झिबल दॅन कॉपर. कॉपर पेक्षा तो कसा तर लाइटर आहे, वजनाने कमी आहे आणि फ्लेक्झिबल आहे. द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी अल्युमिनियम इज लोअर दॅन द कॉपर. आहे का यस आहे. The resistivity is 2.8 into 10 to the power minus 8 ohm meter, that is about 1.6 times higher than the copper. म्हणजे रेशिस्टिव्हिटी काय बघा 2.8 into 10 to the power minus 8 ohm meter आहे. कॉपरची किती आहे तर कॉपरच्या केसमध्ये आपण अप्रोक्सिमेट पाहतो किती तर 1.7 into 10 to the power minus 8 ओहम मीटर ही कोणाची तर या ठिकाणी कॉपरची आहे. काय तर रेशिस्टिव्हिटी म्हणजे अल्युमिनियमची रेशिस्टिव्हिटी किती आहे तर जास्त आहे कोणापेक्षा तर कॉपरपेक्षा. किती ना तर 1.6 ना. याचा मिनिंग काय आहे ऍक्च्युली तर या केसमध्ये जो काही या ठिकाणी रेजिस्टन्स आहे तर रेजिस्टन्स अल्युमिनियमचा कसा आहे तर जास्त आहे. म्हणजे ची कंडक्टिव्हिटी कशी आहे तर कमी आहे कोणापेक्षा अल्युमिनियम पेक्षा. ही गोष्ट आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. आता कॅडमियम कॉपर हा काय तर या ठिकाणी अलॉय आहे. Copper was the preferred material for the overhead conductor in earlier days, but aluminum has replaced copper because of कुणामुळे रिप्लेस केला तर much lower cost and lighter weight of the aluminum conductor compared with the copper conductor of the same resistance. म्हणजे दोघांचा रेजिस्टन्स पण सेम आहे असं विचार केला तर त्या केसमध्ये अल्युमिनियमचं वेट कमी आहे, त्याचबरोबर कॉस्ट कशी आहे तर कमी आहे. त्यामुळे आपण कॉपरला काय केलं रिप्लेस केलं. कोणी तर अल्युमिनियमना. But due to the low weight of the aluminum when it is used as a overhead conductor for a long span, considerable amount of sag is produced. पण याचं वजन कमी असल्या कारणामुळे ज्यास आपण लॉंग ट्रान्समिशनला याचा यूज करूया त्या केसमध्ये काय वाढला त्याचा सॅग वाढला. So the cadmium copper are the preferred conductor for the long distance. म्हणून आपण cadmium copperचा विचार करण्याचा प्रयत्न केला. Cadmium copper alloy contains approximately 98 to 99% of copper and up to 1.5% of the cadmium. The addition of about 1% of cadmium copper काय होईल टू इन्क्रीज द टेन्साईल स्ट्रेंथ बाय 50%. म्हणजे आपण ऍडिशन केलं कोणाचं 1% कॅडमियमचं कोणामध्ये तर कॉपर मध्ये. काय होईल तर कॉपरची टेन्साईल स्ट्रेंथ 50% इन्क्रीज होईल अँड कंडक्टिव्हिटी इज रिड्यूस्ड ओनली बाय अबाउट 15%. आणि त्याच केसमध्ये जे काही कॉपर आहे तर कॉपरची कंडक्टिव्हिटी काय तर 15% रिड्यूस होईल. याच्यावरती आपल्याला जनरली एक्झामला या ठिकाणी एमसीक्यू विचारला जातो. जर कॉपरची टेन्साईल आपल्याला 50% इन्क्रीज करायचं असेल तर त्या केसमध्ये आपण काय यूज करतो तर कॅडमियम हे मटेरियल आपण काय करतो तर यूज करण्याचा प्रयत्न करतो. Therefore cadmium copper conductors can be useful for the exponentially long span. याचा आपण उपयोग लॉंग स्पॅन साठी करू शकतो. पण however due to the high cost of the cadmium such conductors may be uneconomical in many cases. पण आपण याचा उपयोग करत नाही अनइकॉनॉमिकल होतोय. रिझन काय तर याची कॉस्ट कशी आहे तर हाय आहे. कॉस्ट कशी आहे कॅडमियमचे तर हाय आहे. म्हणून आपण जनरली कॅडमियम कॉपरचाही उपयोग करत नाही. म्हणजे आपण कॉपरला टाळलं कशासाठी तर त्याची कॉस्ट या ठिकाणी कशी हाय आहे आणि नॉन अवेलेबिलिटी आहे. मग त्या ठिकाणी आपण काय केलं तर अल्युमिनियमला प्रिफरन्स दिला. अल्युमिनियमची कॉस्ट कशी आहे कमी आहे, वजन कसं या ठिकाणी कमी आहे, कंडक्टिव्हिटी कशी आहे कमी आहे, टेन्साईल स्ट्रेंथ कशा आहेत कमी आहे. ह्या गोष्टी ठिकाणी आहेत म्हणून आपण काय करतो अल्युमिनियम प्रिफर करण्याचा प्रयत्न करतो. पण टेन्साईल स्ट्रेंथ कमी असल्या कारणामुळे वेट कमी असल्या कारणामुळे या ठिकाणी काय होतं जसं आपण त्याला लॉंग स्पॅनला यूज करूया त्या केसमध्ये काय होतं ठिकाणी तर सॅग तयार होतोय. म्हणजे ग्राउंडचा क्लिअरन्स काय होतोय कमी होतोय. म्हणजे सेफ्टी या ठिकाणी काय होतं रिड्यूस होते. म्हणून आपण काय करतो दुसरा मटेरियल या ठिकाणी यूज करण्याचा प्रयत्न केला. जसे की टेन्साईल स्ट्रेंथ जास्त असेल मग त्या केसमध्ये आपण काय यूज केला तर कॅडमियम कॉपरचा विचार केला. पण कॅडमियमच्या कॉपरच्या केसमध्ये पण टेन्साईल स्ट्रेंथ वाढवले पण ऍक्च्युअली काय झालं कॅडमियमची कॉस्ट कमी जास्त असल्या कारणाने हे ऑप्शन कसं झालं तर अनइकॉनॉमिकल झालं. म्हणून आपण कॅडमियम कॉपर सुद्धा यूज करत नाही. या गोष्टींमध्ये लक्षात ठेवायचं. आता टाइप्स ऑफ
ॲल्युमिनियम कंडक्टर. मग ॲल्युमिनियम कंडक्टर आपण काही टाईप पाहतो. फर्स्ट आहे सॉलिड कंडक्टर, त्यानंतर हॉलो, त्यानंतर स्टँडर्ड, त्यानंतर डबल AC, त्यानंतर ट्रिपल C, त्यानंतर ACSR, त्यानंतर ACSS, त्यानंतर ACCR आणि त्यानंतर ACCC. हे काय तर ॲल्युमिनियमचे कंडक्टर आहेत. आता फर्स्ट याच्यापैकी आहे तर सॉलिड कंडक्टर. कोणता? सॉलिड कंडक्टर. जर आपण सॉलिड कंडक्टरचा विचार केला तर एक सिंगल पीस असेल, एक सिंगल मेटल असेल, आपण म्हणतो काय तर सॉलिड कंडक्टर. फॉर एक्झाम्पल इथे दाखवलेला आहे. कोणता आहे हा? तर सॉलिड कंडक्टर आहे. सॉलिड कंडक्टर्स आर कन्स्ट्रक्टेड ऑफ द वन सिंगल पीस ऑफ द मेटल. ते काय करतात तर एका सिंगल पीस ऑफ मेटल पासून बनलेले असतात. इट इज टफर दॅन अ स्टँडर्ड कंडक्टर्स बट रिजिड अँड लेस फ्लेक्सिबल दॅन द स्टँडर्ड कंडक्टर्स. म्हणजे ह्याची टफनेस कशी आहे तर जास्त आहे कोणापेक्षा तर स्टँडर्ड पेक्षा. बट रिजिड अँड फ्लेक्सिबलचा विचार केला तर कशा तर कमी आहे कोणापेक्षा तर स्टँडर्ड कंडक्टर. Solid conductors are more like to break if the subject to the frequent flexing than the standard conductor. म्हणजे हे ब्रेक होऊ शकतात जर आपण फ्लेक्सिबल करायला गेलो आणि जर आपण वाकवायला गेलो त्यांची तर फ्लेक्सिबल काय करायची कमी आहे. हे कमी फ्लेक्सिबल असल्या कारणामुळे हे काय होतं तर इझिली ब्रेक होतील जर आपण याला फ्लेक्सिबल करायला गेलो तर. आता याच्यामध्ये याचं काय तर फंक्शन काय किंवा फीचर्स काय तर याची कॉस्ट कशी असते हाय असते. याची टेन्साइल स्ट्रेंथ कशा ठिकाणी हाय आहे. डिफिकल्ट टू स्ट्रिंग द कंडक्टर म्हणजे याच्यापासून आपण डिफिकल्ट टू स्ट्रिंग द कंडक्टरचा अर्थ काय जर याच्यापासून आपण तारा काढायला गेलो तर तारा काढण्याच्या मध्ये काय तर डिफिकल्ट आहे म्हणजे डिफिकल्ट टू स्ट्रिंग कंडक्टर. आता टेन्साइल स्ट्रेंथ याचा अर्थ काय तर याची मेकॅनिकल स्ट्रेंथ कशा आहे तर जास्त आहे. याला आपण इझिली ताणू शकतो का तर ताणू शकतो. हे हाय झाली हाय टेन्साइल स्ट्रेंथ. हाय स्किन इफेक्ट वाइल युजिंग ऑन AC सिस्टम. या केसमध्ये काय तर हाय स्किन इफेक्ट होतोय आणि स्किन इफेक्ट हाय होत असल्या कारणाने स्किन इफेक्टचा रिझल्ट काय आहे तर जो काय एचा जो काय असणार रेजिस्टन्स आहे तो RAC काय होतोय बघा इनक्रीज होतोय. काय होतोय तर RAC काय इनक्रीज होतोय. हा काय तर स्किन इफेक्टचा रिझल्ट आहे. जो काय कंडक्टर काय होतो तर जो काय सरफेस आहे सरफेस एरियामध्ये कॉन्स्टंट होतो याला काय म्हणतो तर स्किन इफेक्ट असं म्हणतो. म्हणजे सॉलिड कंडक्टर यूज न करण्याच्या पाठीमागचा रिझन काय तर याची कॉस्ट कशा आहे हाय आहे. हा लेस फ्लेक्सिबल आहे. भले याची हाय टेन्साइल स्ट्रेंथ असू द्या पण फ्लेक्सिबिलिटी कशी आहे तर याची लेस आहे. याला आपण ट्रान्समिट करू शकतो इझिली नाही करू शकणार कारण हा सॉलिड कंडक्टर आहे सिंगल पीस आहे. याला आपण ट्रान्समिट करायला गेलो त्याचं ट्रान्समिशन कसं होतं डिफिकल्ट होईल म्हणजे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी काय त्याच्या डिफिकल्ट आहेत. आणि स्किन इफेक्ट कसा आहे बघा त्याच्यामध्ये हाय आहे का तर हा एसी जेव्हा आपण यूज करूया त्यावेळेस रेजिस्टन्स काय त्याचा इन्क्रीज होतोय कारण इफेक्टिव्ह क्रॉस एरिया काय त्याचा रिड्यूस होतोय ज्यामधून काय होईल तर करंट फ्लो होईल. आता इथं फिगर दाखवलेली आहे कोणाची तर स्टँडर्डची. आता याची फ्लेक्सिबिलिटी आणि याची फ्लेक्सिबिलिटी याच्यामध्ये दोघांचा विचार केला तर सॉलिडला आपण इझिली वाकवू शकतो का इझिली बेंड करू शकतो का नाही. पण त्याच केसमध्ये आपण या काय करतो तर सॉलिड कंडक्टर स्मॉल आपण स्ट्रँड घेतो स्मॉल आपण फिलामेंट घेतो आणि त्यांना काय करतो ट्विस्टेड फॉर्म मध्ये काय करतो एकमेकांना जोडतो आणि त्याला आपण काय करतो तर स्टँडर्ड कंडक्टर तयार करतो. हा झाला स्टँडर्ड. आता याला आपण इझिली फ्लेक्सिबल बनू शकतो का यस बनू शकतो. याला आपण इझिली बेंड करू शकतो का यस करू शकतो. म्हणजे स्टँडर्ड कंडक्टरची जी काय फ्लेक्सिबिलिटी असते ते सॉलिड पेक्षा जास्त असते. या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. वाय सर्क्युलर क्रॉस सेक्शन एरिया इज युज्ड फॉर द कंडक्टर. आता कंडक्टरसाठी आपण सर्क्युलर क्रॉस एरिया काय यूज करतो म्हणजे सर्क्युलर क्रॉस एरिया काय यूज करण्या पाठीमागचं कारण काय तर इन अ सर्क्युलर क्रॉस एरिया देयर आर नो एजेस म्हणजे याच्यामध्ये कोणते एजेस आहेत का नाहीत. याच्यामध्ये कोणता चढ उतार आहे का नाही. म्हणजे सर्क्युलर क्रॉस एरियाच्या केसमध्ये कोणत्यामध्ये एजेस नाहीत. लेस कोरोना जर एखादी एजेस असतील तर एखादी जे काय कोरोना कसं होतं जास्त होत आहे कारण त्या केसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड कशा तर जास्त होते. At edges, charges are accumulate leading to the more electrical field and more corona. म्हणजे जर त्याकडे एजेस असतील तर एजेस मध्ये काय होतील तर चार्जेस त्याकडे अकोमोडेट होतील आणि त्या ठिकाणी हाय इलेक्ट्रिकल फील्ड असेल आणि त्या केसमध्ये जो काय लॉस आहे तो लॉस असेल जास्त असेल म्हणून आपण काय करतो जनरली तर सर्क्युलर क्रॉस सेक्शन एरिया यूज करतो कोणाचा तर कंडक्टरचा. ही गोष्ट आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. एजेसच्या केसमध्ये कोरोना लॉस जास्त असतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मग एजेस कुणाला आहेत फॉर एक्झाम्पल या फिगर मध्ये आपण पाहूया कुठल्या या फिगर मध्ये. आता हा सर्क्युलर क्रॉस सेक्शन एरिया पण याच्यामध्ये बघा या कंडक्टरला जर आपण विचार केला तर इथे एक एज आहे इथे एज आहे इथे एज आहे इथे एज आहे इथं अशा प्रकारे एजेस आहेत. या एजेस मध्ये काय होतं का नाही हाय कोरोना लॉस होतोय. काय तर हाय कोरोना लॉस होतोय. आता कोरोना याच्यामध्ये कसा आहे तर स्टँडर्ड मध्ये हाय आहे. आपण पाहिलं काय तर सॉलिडच्या केसमध्ये स्किन इफेक्ट जास्त आहे म्हणून आपण काय करतो तर स्टँडर्ड कंडक्टर यूज करतो. स्टँडर्ड मध्ये काय होतो स्किन इफेक्ट कमी होतो पण कोरोना लॉस वाढतो. मग कोरोना लॉसला काय करायचा रिड्यूस करायचा त्या केसमध्ये आपण काय करतो तर त्यानंतर आपण बंडल कंडक्टर यूज करतो. फर्दर स्टँडर्ड केसमध्ये जो काही लॉस आहे तो सॅक आहे तर सॅक ठिकाणी वाढतोय सॅक काय होतो ठिकाणी कमी होतोय म्हणजे वाढतोय
ऍक्च्युली सॅग वाढतोय म्हणजे काय, तर जे काय डिस्टन्स आहे डिस्टन्स ग्राउंडचं काय होतं तर कमी होतंय, सॅग वाढतोय, सेफ्टी रिड्यूस होते, म्हणून आपण काय करतो की एसी असा कंटेन यूज करतो, म्हणजे त्या सेंटरला आपण काय करतो स्टीलचा कोर यूज करतो आणि त्या सभोवताली आपण काय करतो तर अॅल्युमिनियमचा कंटेन यूज करतो, जेणेकरून टेन्साइल स्ट्रेंथ त्या ठिकाणी वाढेल आणि सॅग काय तर कमी होईल. या गोष्टी आपण डिस्कस करूया. हे झालं आपण सॉलिड बद्दल डिस्कशन, याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं. आता स्किन इफेक्ट म्हणजे ऍक्च्युली काय बघा, the tendency of the alternating current to concentrate near the surface of the conductor is known as a skin effect. स्किन इफेक्ट म्हणजे काय, तर जो काही करंट आहे तो करंट काय करतो तर जो काही सर्क्युलर कॉन्स्टंट एरिया आहे त्याच्या काय करतो सरफेसलाच काय होते कॉन्स्टंट होतोय, म्हणजे करंट काय करतो तर अशा पद्धतीने कॉन्स्टंट होतो, याला आपण काय म्हणतो तर स्किन इफेक्ट. इन अदर वर्ड्स concentration of the charges is more near the surface as compared to the core of the conductor. म्हणजे काय चार्ज आहे तो चार्ज कुठे जातोय तर फक्त आणि फक्त सरफेस वरतीच थांबतोय, सेंटरला येतोय कायच्या तर नाही. याला काय म्हणतो आपण स्किन इफेक्ट असं म्हणतो. जनरली स्किन इफेक्ट डिपेंड्स ऑन द फॉलोइंग फॅक्टर्स. कोणावरती डिपेंड आहे तर फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे, त्यानंतर डायमीटर ऑफ द कंडक्टरवरती डिपेंड आहे आणि शेप ऑफ द कंडक्टरवरती डिपेंड आहे. यालाच आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. डायमीटर ऑफ कंडक्टर म्हणजेच काय ऍक्च्युअली या ठिकाणी तर साइज ऑफ कंडक्टर असेल, काय असेल तर साइज ऑफ कंडक्टर असेल, काय असेल तर साइज ऑफ कंडक्टर. शेप म्हणजे काय तर त्याचा शेप कसा आहे, तो सॉलिड आहे, तो स्टँडर्ड आहे, याच्यावरती डिपेंड आहे. त्यानंतर अगेन लास्ट डी असेल नेचर ऑफ मटेरियल वरती डिपेंड असेल, कोणावरती तर नेचर ऑफ मटेरियल वरती सुद्धा काय असेल तर डिपेंड असेल. याही गोष्टी आपल्याकडे लक्षात ठेवायच्या. आता साइज म्हणतोय ऍक्च्युअली म्हणजे काय तर ठिकाणी एरिया ऑफ क्रॉस असेल, काय असेल तर एरिया ऑफ क्रॉस असेल. जनरली स्किन इफेक्ट इज इक्वल आपण लिहितो काय तर स्किन इफेक्ट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला असेल तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इनटू रिलेटिव्ह परमिएबिलिटी इनटू फ्रिक्वेन्सी. याला आपण लिहू शकतो का, या एरियाला लिहू शकतो का. सर्क्युलर केसमध्ये एरिया काय असतो तर स्किन इफेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पाई डी चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 इंटू म्यू आर इंटू एफ. हा पाय कॉन्स्टंट आहे, हा 4 या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. देअरफॉर स्किन इफेक्ट काय तर स्किन इफेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डी चा स्क्वेअर इंटू म्यू आर इंटू एफ. कधी कधी आपल्याला हा रिझल्ट दिसतो. म्हणजे स्किन इफेक्ट हा डायमीटर वरती डिपेंड आहे, नेचरच्या मटेरियलवरती म्हणजे नेचरच्या परमिएबिलिटी वरती डिपेंड आहे आणि सप्लाय फ्रिक्वेन्सी वरती डिपेंड आहे. जर सप्लाय फ्रिक्वेन्सी डिपेंड असेल तर फॉर एसी फ्रिक्वेन्सी असते, फॉर डीसी फ्रिक्वेन्सी किती असते 0 असते. जर डीसी साठी फ्रिक्वेन्सी 0 असेल तर एफ ची व्हॅल्यू 0 ठेवा, स्किन इफेक्ट काय तर 0 होईल. म्हणजे डीसी साठी स्किन इफेक्ट असतो का नसतो, डीसी साठी स्किन इफेक्टची व्हॅल्यू किती असते बघा 0 असते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायच्या. द स्किन इफेक्ट इन्क्रीजेस विथ द इन्क्रीज इन द क्रॉस सेक्शन एरिया permeability and supply frequency. It reduces with the increase in the resistivity of the conductor material. मटेरियलची रेसिस्टिव्हिटी वाढली की काय होते स्किन इफेक्ट कमी होतं. हा आपल्या ठिकाणी एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. आता पुढे आपण पाहूया. हा काय आपल्याकडे फिगर दिलेले आहेत, या फिगर मधून आपल्याला काही इम्पॉर्टंट गोष्टीचं काय करायचं तर अनालिसिस करायचं. आता इथे या फिगर मध्ये दिसतं आपल्याला स्किन डेप्थ. आता या ठिकाणी करंट फ्लो ओव्हर द सरफेस, नो करंट फ्लो, सेंटरला काय तर नो करंट फ्लो होतोय. आता या ठिकाणी नो करंट फ्लो इन द सेंटर, आउटला काय होतं इलेक्ट्रॉन्स फ्लो ऑन द नियर द सरफेस, सरफेसवर काय होतं इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे. ऍक्च्युअली या ठिकाणी स्किन डेप्थ म्हणजे काय असते तर जनरली स्किन डेप्थ इज नथिंग बट द डिस्टन्स अप टू विच current is penetrated into the conductor cross section area from its surface. कुठून तर सरफेस म्हणजे डिस्टन्स अप टू विच करंट इज पेनिट्रेटेड इनटू द कंडक्टर क्रॉस सेक्शन एरिया फ्रॉम इट्स सरफेस. याचा अर्थ काय तर करंट हा सरफेस पासून किती आतमध्ये जातोय त्याला आपण काय म्हणतो तर स्किन डेप्थ असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी स्किन डेप्थ दाखवली केवढी तर एवढी. आता एवढ्या स्किन डेप्थचा अर्थ काय तर हा जो काय करंट तो करंट कुठपर्यंत जातोय तर या एवढ्या क्रॉस सेक्शन एरियापर्यंत काय जातोय तर आतमध्ये जातोय. इथून पुढे जातोय का तर नाही. म्हणजे करंट हा जनरली कॉन्स्टंट होतोय कुठे तर सरफेस वरती. आता याच्या सेंटरला किंवा इथं कुठं करंट आहे का तर या ठिकाणी कुठं करंट नाही. करंट पॉईंट कुठे तरी ठिकाणी इथं चार्ज काय होतं तर तयार होतं. म्हणजे ऍक्च्युअली जे काय चार्ज आहे ते चार्ज कुठं फ्लो होतं तर इथं होतं. याही ठिकाणीची डेप्थ किती आहे बघा. फॉर एक्झाम्पल याची काय असेल तर डेप्थ असेल
चार्ज कुठेतरी इथंच आहे म्हणजे याची काय झाली तर एवढी या ठिकाणी झाली डेप्थ. आता याही ठिकाणीची डेप्थ किती झाली बघा तर एवढी डेप्थ झाली. म्हणजे डेप्थ म्हणजे काय तर करंट सरफेस पासून आतमध्ये किती जातोय त्याला आपण काय म्हणतो स्किन डेप्थ असं म्हणतो. काय म्हणतो तर स्किन डेप्थ असं म्हणतो. जनरली स्किन डेप्थ डेल इज इक्वल टू काय असते बघा तर अंडर रूट ऑफ 2 divided by omega into mu into sigma, where omega is nothing but the frequency, angular frequency. या ठिकाणी म्यू काय तर म्यू इज नथिंग बट द रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ द मटेरियल, त्याला आपण सिंपली म्यू वन असं काय म्हणू शकतो. आणि सिग्मा काय तर ठिकाणी कंडक्टिव्हिटी ऑफ द मटेरियल, काय आहे कंडक्टिव्हिटी ऑफ द मटेरियल आहे. अच्छा हे झाला स्किन डेप्थचा फॉर्म्युला. हा स्किनचा फॉर्म्युला आपण काय करायचा लक्षात ठेवायचा. आता याही ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे स्किन डेप्थ बद्दल दिलेलं आहे. स्किन डेप्थ refers to the point at which the current density reaches approximately 37% of its value at the surface of the conductor. That is del is equal to 2 divided by omega mu into sigma. आता ओमेगा म्हणजे काय तर 2 पाई f, त्या 2 पाई ची व्हॅल्यू लिहा काय होईल या 2 ला हा 2 जाईल राहील काय सिंपली तर 1 divided by पाय एफ म्यू इंटू सिग्मा. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला भेटतं काय आउटपुटला ऍट द लास्ट तर इज इक्वल टू म्यू इंटू एफ इंटू या ठिकाणी काय असेल पाय इंटू सिग्मा. त्याला आपण सिंपली लिहूया पायच्या फॉर्म मध्ये. फर्स्टला पाय लिहूया आपण 1 divided by अंडर रूट ऑफ पाय एफ म्यू इंटू सिग्मा. आपल्याला काय भेटतं तर हा स्किन डेप्थ भेटतं. आता स्किन डेप्थ आपल्याकडे काय भेटली तर अशा फॉर्म मध्ये भेटली. एफ काय ठिकाणी फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंट आहे, म्यू काय तर परमिएबिलिटी ऑफ द मटेरियल आहे आणि सिग्मा काय तर कंडक्टिव्हिटी ऑफ द कंडक्टन्स. ऍक्च्युली स्किन डेप्थचं रिलेशन स्किन इफेक्टशी कसं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण या फॉर्म्युलेचा विचार करूया कोणत्या तर स्किन डेप्थ डेल इज इक्वल टू या ठिकाणी याला काय पाहिजे तर स्क्वेअर रूट पाहिजे. काय पाहिजे स्क्वेअर रूट पाहिजे. डेल इज इक्वल टू अंडर रूट 1 divided by अंडर रूट ऑफ पाय इंटू एफ इंटू म्यू इंटू या ठिकाणी सिग्मा असेल. Therefore, skin depth is directly proportional to the 1 divided by frequency आहे का हो या ठिकाणी आहे फर्स्ट झाला. सेकंड नंबर स्किन डेप्थ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 1 divided by अंडर रूट ऑफ म्यू झाला का यस झाला. थर्ड नंबरच्या केस मध्ये म्यू जो काय डेल आहे तो डेल कसा प्रोपोर्शनल आहे बघा. डेल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 divided by अंडर रूट ऑफ सिग्मा झाला का यस झाला. याचा अर्थ हा जो काय डेल आहे तो डेल काय तर स्किन डेप्थ आहे. आता फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू ठिकाणी जेवढी जास्त असेल फॉर एक्झाम्पल याची व्हॅल्यू जर आपण इकडे हाय ठेवायला गेलो तर स्किन डेप्थ काय होईल या ठिकाणी कमी होईल. स्किन डेप्थ कमी होईल याचा अर्थ काय डेप्थ पहिल्यांदा फॉर एक्झाम्पल एवढी होती ही डेप्थ काय नंतर तर एवढी होईल म्हणजे स्किन डेप्थ काय ठिकाणी रिड्यूस होईल. जर स्किन डेप्थ रिड्यूस होत असेल तर जो काही क्रॉस सेक्शन एरिया तो क्रॉस एरिया काय तर कमी होईल. क्रॉस एरिया कमी झाला तर जो काही एसीचा जो काही रेजिस्टन्स आहे इफेक्ट तो काय तर या ठिकाणी इनक्रीज होईल. हा काय तर ठिकाणी स्किन इफेक्टचा सिंपल रिझल्ट आहे. आता फ्रिक्वेन्सी वाढवले की डेप्थ कमी होते, डेप्थ कमी झाले की या ठिकाणी काय होतं तर स्किन इफेक्ट वाढतं. सेकंड नंबर कोण आहे आपण पाहिला तर सेकंड नंबरच्या केस मध्ये म्यू बद्दल बोललो दॅट इज परमिएबिलिटी ऑफ मटेरियल. आता मटेरियलची परमिएबिलिटी वाढवा डेप्थ काय होते कमी होते. डेप्थ कमी झाली काय होते क्रॉस एरिया कमी होईल. क्रॉस सेक्शन एरिया कमी झाला की या ठिकाणी काय होईल तर रेजिस्टन्स ठिकाणी वाढेल. हा काय तर स्किन इफेक्टचा रिझल्ट आहे. थर्ड नंबर या ठिकाणी काय तर मटेरियलची कंडक्टिव्हिटी आहे. मटेरियलची कंडक्टिव्हिटी वाढवली म्हणजे मटेरियल जर जास्त कंडक्टिव्हिटी असला तर काय होईल डेप्थ कमी होईल. डेप्थ कमी झाले की काय स्किन इफेक्ट वाढेल. म्हणजे ऍक्च्युली जो काही या ठिकाणचा स्किन इफेक्ट आहे ना मी काय म्हणतोय जो काही या ठिकाणचा स्किन इफेक्ट आहे तो स्किन इफेक्ट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आहे कोणाला तर 1 divided by स्किन डेप्थला. कोणाला तर स्किन डेप्थला. आता स्किन डेप्थ आपण पाहिला डेल फर्स्ट नंबरच्या केस मध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 1 divided by एफ ला झाला. सेकंड नंबरच्या केस मध्ये डेल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 1 divided by अंडर रूट ऑफ म्यू झाला. आणि थर्ड नंबरच्या केस मध्ये आपण काय पाहिला तर डेल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 1 divided by सिग्मा झाला. आता याचा अर्थ जेवढा जास्त सिग्मा असेल तेवढा डेल काय असेल तर कमी असेल. म्हणजे डेल जेवढ्या ठिकाणी कमी असेल फॉर एक्झाम्पल डेलची व्हॅल्यू जेवढी कमी असेल तेवढा स्किन इफेक्ट काय असेल ठिकाणी जास्त असेल. म्हणजे ऍक्च्युली जो काय स्किन इफेक्ट आहे आणि जो काय स्किन डेप्थ आहे याच्यामध्ये रिझल्ट कसा आहे रिलेशन कसं आहे तर इनव्हर्स प्रोपोर्शनलचं रिलेशन आहे. या गोष्टींमध्ये लक्षात ठेवायचे आहे. म्हणजेच ऍज एफ इन्क्रीजेस डेल काय होतोय डिक्रीज होतोय. सेकंड नंबर ऍज म्यू इन्क्रीजेस डेल काय होतोय तर डिक्रीज होतोय. डेल डिक्रीज झाला की काय होतोय स्किन इफेक्ट इन्क्रीज होतोय. स्किन इफेक्ट काय होतोय तर इन्क्रीज होतोय. हाय एकूण काय तर रिझल्ट आहे. फर्दर स्किन इफेक्ट आपण सांगितलं काय तर स्किन इफेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कोणाला सांगितला ए म्यू आर इंटू एफ. आता इथे आपण फ्रिक्वेन्सी वाढवतोय डेप्थ कमी होतोय स्किन इफेक्ट वाढतोय. इथं फ्रिक्वेन्सी वाढवतोय स्किन इफेक्ट काय होतोय वाढतोय. आता या ठिकाणी आपण पाहिलं
जी काय परमेबिलिटी आहे ती काय करतो आपण वाढवतोय. ही वाढवल्या कारणामुळे डेप्थ काय होते कमी होते. डेप्थ कमी झाली की स्क्रीन काय होतोय वाढतोय. आता परमेबिलिटीला वाढवा डेप्थ स्क्रीन काय होतोय वाढतोय. म्हणजे इथून आपण गोष्टी लक्षात ठेवू शकतो. अगं एरिया प्रोपोर्शनल आहे स्क्रीन कसा तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कसा तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ही गोष्ट त्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायच्या. जर आपण डायमीटर वाढवला तर स्क्रीन काय होईल तर वाढेल. म्हणजे तो साईज वरती डिपेंड आहे, शेप वरती डिपेंड आहे, मटेरियलच्या नेचर वरती डिपेंड आहे आणि फ्रिक्वेन्सी वरती डिपेंड आहे. याही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. जर फ्रिक्वेन्सी या ठिकाणी कमी असेल, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी लो फ्रिक्वेन्सी असेल, काय म्हणतोय मी लो फ्रिक्वेन्सी असेल तर लो फ्रिक्वेन्सी केसमध्ये स्क्रीन कसा असेल तर लो असेल. याही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. या ठिकाणी फर्दर आपल्याला फिगर दाखवलेला आहे. कंडक्टरचा आहे या क्वेश्चन एरिया. याच्यामध्ये आउटरला काय होतं करंट फ्लो होतोय, सेंटरला कोणता करंट आहे का नाही. या ठिकाणी स्क्रीन डेप्थ दाखवलेला आहे डेल. डेल काय सांगतोय तर या ठिकाणी करंट आतमध्ये कुठपर्यंत जातोय हे माहिती सांगतोय कोण तर या ठिकाणी हा डेल सांगतोय. अगेन डेलचा फॉर्म्युला मी सांगितला. डेल इज इक्वल टू सिम्पली अंडर रूट ऑफ 2 डिवाइडेड बाय ओमेगा सिग्मा इंटू म्यू असा लिहिला. यालाच आपण सिम्पली करून लिहू शकतो 1 डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ पाय एफ इंटू म्यू इंटू सिग्मा. हा काय तर स्किन डेप्थचा फॉर्म्युला आहे. स्किन डेप्थ आणि स्किन इफेक्टच्या मध्ये रिलेशन कसं इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचं रिलेशन आहे. ॲज म्यू इन्क्रीजेस स्किन इफेक्ट इन्क्रीजेस, स्किन डेप्थ काय होते डिक्रीज होते. ॲज एफ इन्क्रीजेस स्किन इफेक्ट काय होते इन्क्रीज होते. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे झालं कोणाच्या केसमध्ये तर एसीच्या केसमध्ये. आता आपण डीसीचा विचार केला तर फॉर एक्झाम्पल आपण हा डीसीचा कंडक्टर घेतला. कुणाचा आहे तर डीसीचा. या ठिकाणी आपण काय केलं तर व्हीडीसी अप्लाय केलं. काय केलं डीसी व्होल्टेज अप्लाय केलं. आता डीसीच्या केसमध्ये कोणती फ्रिक्वेन्सी असेल का नसेल. फ्रिक्वेन्सी काय असेल तर 0 असेल. जर फ्रिक्वेन्सी काही 0 असेल तर त्या केसमध्ये कोणते फ्लक्स लिंकेज असतील का नसतील. म्हणजे ऍक्च्युअली जो काय डीसीच्या केसमध्ये जो काय क्रॉस एरिया आहे कंडक्टरचा तो काय करतो आपण जो काय सर्व एरिया तो सर्व एरिया काय करतो युटिलाइज करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे या केसमध्ये जो काही एरिया तो एरिया काय करतो आपण तर ऑल एरिया कव्हर करतोय. म्हणजे या ठिकाणी एरिया असेल जो काय असेल हाई एरिया आपण काय करतोय कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. मग आर डीसीच्या केसमध्ये काय असेल रेजिस्टन्स आर डीसी इज इक्वल टू आर इंडीसी इज इक्वल टू काय असेल तर रो एल डिवाइडेड बाय ए. आता एरिया कसा या ठिकाणी तर हाय एरिया कव्हर करतो का करंट यस कव्हर करतो. रेजिस्टन्स कसा डीसीचा तर कमी असेल. आता एसीच्या केसमध्ये बघा करंट कुठे फ्लो होतोय तर या एवढ्या एरियावरती काय होतो करंट फ्लो होतोय. म्हणजे आता इफेक्टिव्ह एरिया काय होतोय बघा तर एवढा होता आपण एडेक्स म्हणूया. काय म्हणूया एडेक्स म्हणूया. या केसमध्ये आर इन केस ऑफ एसी इक्वल टू काय तर रो एल डिवाइडेड बाय काय असेल तर ऍक्च्युअली हा एसी करंट कुठून फ्लो होतोय तर फक्त एवढ्या मधून फ्लो होतोय. म्हणजे ठिकाणी काय झाला तर ए झाला. आता ऍक्च्युअली एरियापैकी फक्त एवढ्या एरियामधून काय होतं करंट फ्लो होतोय. जर असं असेल तर या ठिकाणी याची व्हॅल्यू कसेल कमी असेल. जर याची व्हॅल्यू तर कमी असेल तर जो काही इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे एसाठी तो असेल तर जास्त असेल. दॅट इज आर एसी काय तर जास्त असतो जो काही एसीचा करंट आहे त्याला. याचाच अर्थ स्किन इफेक्ट ऍक्च्युअली काय करतो तर एसीचा रेजिस्टन्स वाढवतो. म्हणजे ऑर्डिनरी सर्किटचा रेजिस्टन्स वाढवण्याचं काम करतो. कारण जो काय करंट तो करंट फक्त सरफेसला फ्लो होतो सेंटरला या ठिकाणी जात नाही आहे. आता सेंटरला करंट या ठिकाणी न जाण्याचं कारण काय तर जे काय सरफेसवरती फ्लक्स लिंकेज तयार होतील त्या फ्लक्स लिंकेज या ठिकाणी सेंटरला जातीलच. पण सेंटरचे काय फ्लक्स लिंकेज आहेत जे काय फ्लक्स आहेत ते फ्लक्स या ठिकाणी सेंटरचे फ्लक्स लिंकेज आउटरला जाणार नाही तर ड्यू टू द हाय रिलक्टन्स पाहता. आणि जर असं असेल तर सेंटरच्या फ्लक्स लिंकेजमुळे त्या ठिकाणी काय होईल तर इंडक्टन्स जास्त तयार होईल. आणि इंडक्टन्स काय करतो तर अपोज करतो कुणाला तर चेंज इन करंटला तो चेंज करण्यापासून अपोज करेला. म्हणजे सेंटरचा इंडक्टन्स काय असेल जास्त असेल आणि इंडक्टन्स जास्त असल्या कारणामुळे सेंटरला करंट कॉन्सन्ट्रेट होणार नाही. करंट कॉन्सन्ट्रेट कुठे होईल तर सरफेसला होईल आउटर साइडला होईल. या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. आता स्किन इफेक्ट बद्दल थोडंसं बोलूया आपण. स्किन इफेक्ट इज अ टेंडन्सी ऑफ an alternating electrical current to become distributed within a conductor such that current density is the largest near the surface of the conductor and decreases with the greater depths of the conductor. म्हणजे आपण जसं आतमध्ये जाऊया तसं करंट डेन्सिटी काय असेल तर कमी कमी होत जाईल. सेंटरला कसं असेल तर लार्जेस्ट असेल. The phenomenon arising due to the unequal distribution of the current over the entire cross section area of the conductor is referred as a skin effect. म्हणजे ऍक्च्युअली काय तर जे काय करंटचं डिस्ट्रीब्युशन आहे ते कसं आहे तर नॉन युनिफॉर्म आहे. म्हणजे सेंटरला करंट कसा आहे तर मिनिमम आहे, आउटरला कसं आहे तर मॅक्झिमम आहे, सेंटरला करंट ऑलमोस्ट 0 आहे, सरफेसवरती कसं आहे तर मॅक्झिमम आहे. म्हणजे अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ करंट आहे. कशामुळे तर अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ द फ्लक्स लिंकेज. याच्यामुळे काय तर अनइक्वल डिस्ट्रीब्युशन आहे. Such a phenomena does not have much role to play in case of the very short transmission line, but with an increase in the effective length of the line, the skin effect increases considerably. Length वाढली की skin काय increase होला. The distribution of the current over the entire cross section area of the conductor is quite uniform in case of the DC system. DC च्या केसमध्ये
करंटचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं तर युनिफॉर्म होतं. या एंटायर क्वेश्चनचं आपण युटिलायझेशन करतो ही गोष्ट मध्ये सांगितलेलं आहे. बट इन द ऑर्डिनरी करंट सिस्टम द करंट टेंड्स टू फ्लो विथ हायर डेन्सिटी थ्रू द सरफेस ऑफ द कंडक्टर, दॅट इज द स्किन इफेक्ट स्किन ऑफ द कंडक्टर लिव्हिंग द कोर डिप्रिव्ड ऑफ द करंट. म्हणजे काय होतंय तर एसीच्या केसमध्ये जो काय तो करंट आहे तो करंट काउंट होतो तो फ्लो सरफेस वरती होतोय आणि सेंटरला करंट जातोय का तर नाही. हा काय तर स्किन इफेक्ट आहे. इनक्रीज इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बट रिड्यूसेस इफेक्टिव्ह इंटरनल रिएक्टन्स. याच्यामुळे काय होतंय तर जो काय इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे तो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय होतं आणि वाट इनक्रीज होतोय, पण जो काय इफेक्टिव्ह इंटरनल रिएक्टन्स आहे तो काय होतं आणि रिड्यूस होतोय. हे तर काय तर स्किन इफेक्टचा एक इम्पॉर्टंट रिझल्ट आहे. आता या ठिकाणी आपल्याला फिगर दाखवले येतं. फर्स्ट फिगर मध्ये द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द राउंड द कंडक्टर अवेलेबल फॉर कंडक्टिंग डीसी करंट. आता डीसीसाठी जो काय करंट होतो बघा, सर्व करंट हा या पूर्ण क्रॉस एरिया मधून फ्लो होतोय. म्हणजे ऍक्च्युअली एरिया कसा आहे बघा तर हाय आहे. एरिया हाय असल्या कारणामुळे आर फॉर डीसी इज इक्वल टू रो एल डिवाइडेड बाय काय होतं या ठिकाणी तर एरिया होतोय. हा एरिया कसा ठिकाणी हाय आहे, डीसी करंट कसा कमी असेल. The cross section area of the same conductor available for conducting a low frequency area. आता सेम कंडक्टर आहे त्याला आपण उपयोग करूया कुठे तर लो फ्रिक्वेन्सीच्या एसी साठी. म्हणजे फ्रिक्वेन्सी कशा आहे ठिकाणी तर लो आहे. कशी आहे तर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू लो आहे. लो फ्रिक्वेन्सी जर स्किन इफेक्ट कसा असेल कमी असेल म्हणजे स्किन डेप्थ कशी असेल जास्त असेल म्हणजे या ठिकाणी हा एसी रेजिस्टन्स आहे कोणासाठी तर या ठिकाणी लो फ्रिक्वेन्सीसाठी. आता या ठिकाणी बघा जे काही स्किन डेप्थ कसे बघा तर या ठिकाणी हाय आहे. कसे आहे तर या ठिकाणी हाय आहे म्हणजे या ठिकाणी फ्रिक्वेन्सी कसं आहे बघा कमी आहे. जर स्किन डेप्थ या ठिकाणी जर हाय असेल याचा अर्थ जो काय स्किन इफेक्ट आहे तो स्किन इफेक्ट कसा असायला पाहिजे तर स्किन इफेक्ट या ठिकाणी लो असायला पाहिजे. याला आपण म्हणतो काय तर एसीचा रेजिस्टन्स. काय म्हणतो एसी रेजिस्टन्स आर एसी इज इक्वल टू रो एल डिवाइडेड बाय ए. आता ए हा कसा आहे तर थोडासा याच्यापेक्षा कमी आहे का याच्या ठिकाणी आहे. हा कमी असल्या कारणामुळे याचा रेजिस्टन्स काय थोडासा वाढेल. The cross section area of the same conductor available for conducting high frequency AC. आता सेम कंडक्टर आहे त्याचा क्वेश्चन एरिया सेम आहे. आपण याचा उपयोग करतोय कुठं तर हाय फ्रिक्वेन्सीच्या एसी साठी. कुठं तर हाय फ्रिक्वेन्सी साठी म्हणजे या ठिकाणी फ्रिक्वेन्सी कसं आहे बघा इज इक्वल टू हाय आहे. स्किन इफेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला आहे तर फ्रिक्वेन्सीला सप्लाय फ्रिक्वेन्सीला. फ्रिक्वेन्सी हाय असेल तर स्किन इफेक्ट हाय असेल. आता या ठिकाणी फ्रिक्वेन्सी हाय असल्या कारणामुळे जे काय स्किन डेप्थ आहे डेल इज इक्वल टू 1/√ऑफ पाय एफ इंटू म्यू इंटू सिग्मा. आता फ्रिक्वेन्सी कशा घेतली तर हाय आहे. ही हाय फ्रिक्वेन्सी असल्या कारणामुळे ही टर्म या ठिकाणी हाय होईल. 1// हाय व्हॅल्यू डेप्थ कशी होईल तर कमी होईल. या ठिकाणी डेप्थ बघा या दोघांपेक्षा कमी आहे का तर डेप्थ येते रिड्यूस होते. जर डेप्थ याकडे रिड्यूस झाले तर अगेन स्किन इफेक्ट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला तर 1// डेप्थ ला. डेप्थ या ठिकाणी काय होते कमी होते. स्किन इफेक्ट काय व्हायला पाहिजे वाढवायला पाहिजे. फ्रिक्वेन्सी वाढते स्किन इफेक्ट काय व्हायला पाहिजे तर वाढायला पाहिजे. म्हणजे ऍक्च्युअली या केस मध्ये जो काय एसी रेजिस्टन्स आहे आर एसी इज इक्वल टू काय होईल तर रो एल डिवाइडेड बाय ए होईल. हा एरिया या केस मध्ये कसा होईल तर खूप स्मॉल होईल आणि हा खूप स्मॉल झाल्याच्या कारणामुळे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ एसी म्हणजे जिथून या ठिकाणी इलेक्ट्रिकल करंट फ्लो होईल तो या ठिकाणी काय होईल तर वाढेल. याच्यामधल्या बेसिक गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायच्या. आता फॅक्टर्स कोणते कोणते अफेक्ट करतात फ्रिक्वेन्सी. द स्किन इफेक्ट इन्क्रीजेस विथ द इन्क्रीज इन द फ्रिक्वेन्सी. आपण एक रिझल्ट पाहिला होता कोणता तर स्किन इफेक्ट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला आहे तर स्किन इफेक्ट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया इंटू म्यू आर इंटू एफ. यालाच आपण लिहितो काय तर डीचा स्क्वेअर इंटू म्यू आर इंटू एफ ला काय तर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हा कोणता स्किन इफेक्ट आहे. याच्यानं आपल्याला फॅक्टर सांगितलेला आहे फ्रिक्वेन्सीला प्रोपोर्शनल. इट इन्क्रीजेस विथ द इन्क्रीज इन द डायमीटर ऑफ द कंडक्टर. बरोबर आहे का यस बरोबर आहे. The shape of the conductor skin effect is more in a solid conductor and less in a standard conductor because the surface area of the solid conductor is more असेल. Type of material. The skin effect increases with the increase in the permeability of the material. Permeability is the ability of the material to support the formation of the magnetic field or to support the flux. म्हणजे मटेरियलची परमिटिव्हिटी जर वाढली तर स्किन इफेक्ट काय होतं आणि वाढतो. याही गोष्टीच्या मध्ये आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. कुणाच्या केसमध्ये तर स्किन इफेक्टच्या केसमध्ये या फॅक्टरवरती काय तर स्किन इफेक्ट डिपेंड आहे. या गोष्टी आपल्याकडे सर्वात महत्त्वाच्या आहेत. फर्दर आपण स्किन डेप्थ बद्दल बोला. फॉर एक्झाम्पल स्किन डेप्थ डेल इज इक्वल टू आपण लिहिलं 1/√ऑफ पाय एफ इंटू या ठिकाणी म्यू इंटू सिग्मा. आता सिग्मा आणि डेल मध्ये काय रिलेशन आहे तर डेल इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द सिग्मा.
सिग्मा म्हणजे काय तर मटेरियलची कंडक्टिव्हिटी आहे. आता मटेरियलची कंडक्टिव्हिटी जेवढी या ठिकाणी हाय असेल तेवढं डेप्थ काय असेल तर कमी असेल, स्किन डेप्थ कमी असेल. आता स्किन डेप्थ या ठिकाणी जेवढी कमी असेल, फॉर एक्झाम्पल स्किन डेप्थ ही एवढी कमी आहे, या केसमध्ये डेप्थ जर या ठिकाणी कमी असेल तर स्किन इफेक्ट कसा आहे तर स्किन इफेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/, स्किन डेप्थ आहे. आता डेलची व्हॅल्यू कशी आहे कमी आहे, डेलची व्हॅल्यू कमी असल्या कारणामुळे स्किन इफेक्ट या ठिकाणी काय होईल तर या ठिकाणी वाढेल. म्हणजे जो काही स्किन इफेक्ट आहे तो स्किन इफेक्ट मटेरियलच्या कंडक्टिव्हिटीला कसा प्रोपोर्शनल आहे बघा तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कसा तर डायरेक्टली, म्हणजे जर कंडक्टिव्हिटी वाढवली तर स्किन इफेक्ट काय होतोय ठिकाणी वाढतोय. काय वाढतोय तर स्किन इफेक्ट वाढतोय. आणि याचाच विचार करून जर आपण विचार केला कोणाचा, जर आपण विचार केला कॉपर या कंडक्टरचा आणि त्यानंतर आपण जर ॲल्युमिनियम या कंडक्टरचा विचार केला, ॲल्युमिनियम या दोघांना जर आपण विचार केला, कंपॅरिझन केला तर जे काय कॉपर आहे ते कॉपरची कंडक्टिव्हिटी कशी आहे बघा तर याची कंडक्टिव्हिटी हाय आहे कोणापेक्षा तर या ठिकाणी ॲल्युमिनियम पेक्षा कंडक्टिव्हिटी इज हाय. आणि याची कशी आहे बघा तर याची कंडक्टिव्हिटी सिग्मा इज काय तर या ठिकाणी लो आहे. जर असं असेल तर आपण आताच पाहिलं स्किन इफेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कंडक्टिव्हिटी ऑफ मटेरियल. जर या ठिकाणी हाय असेल तर स्किन इफेक्ट असेल या केसमध्ये हाय असेल. आता या केसमध्ये याच्यापेक्षा कसे तर कमी आहे, म्हणजे स्किन इफेक्ट या ठिकाणी कसा असेल बघा डायरेक्ट प्रोपोर्शनल कंडक्टिव्हिटी याची थोडीशी लो आहे कोणापेक्षा याच्यापेक्षा, यामुळे असं काय तर यामध्ये कमी आहे. म्हणजे जर या दोघांचा आपण विचार केला तर या दोघांमध्ये कॉपर मटेरियल हॅव और कॉपर कंडक्टर हॅव high conductivity as compared to aluminum conductor and hence skin effect is higher in copper conductor as compared to aluminum कंडक्टर. म्हणून स्किन इफेक्ट हा कॉपर पेक्षा जास्त असतो, कॉपर पेक्षा कमी असतो कोणामध्ये ॲल्युमिनियम पेक्षा. म्हणजेच ॲल्युमिनियम पेक्षा जास्त असेल कोणामध्ये तर कॉपरमध्ये, म्हणजे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कोणाला आहे तर कंडक्टिव्हिटी ऑफ मटेरियल आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. फर्दर तो परमिटिव्हिटीला डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे, फ्रिक्वेन्सीला काय तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. अगेन याच्यामध्ये इम्पॉर्टन्स स्किन इफेक्ट बाबत काय लक्षात ठेवायचा तर स्किन इफेक्ट ऍक्च्युली काय करतोय तर स्किन इफेक्ट ऍक्च्युली काय करतोय तर रिड्युसेस इफेक्टिव्ह क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कंडक्टर. आणि एरिया रिड्यूस झाल्यामुळे काय होत आहे तर इट इन्क्रीजेस AC रेजिस्टन्स दॅट इज RAC. अच्छा, थर्ड नंबरचा पॉईंट या ठिकाणी काय होतं स्किन इफेक्टमुळे जे काय लॉसेस आहेत ते लॉसेस काय होते ठिकाणी तर लॉसेस आर इन्क्रीज होतात कोणामुळे तर या ठिकाणी रेजिस्टन्स वाढल्याच्या कारणामुळे. फोर्थ नंबरची केस जो काय RAC असेल तो RAC इज ग्रेटर दॅन RDC, म्हणजे AC रेजिस्टन्स हा DC पेक्षा जास्त आहे. अप्रॉक्स जर विचार केला तर RAC इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द 1.6 टाइम्स ऑफ RDC आहे. याला आपण काय म्हणतो तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स असं म्हणतो. ह्याही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. फिफ्थ नंबरचा पॉईंट याच्याबद्दल आपल्याला काय लिहावं लागेल स्किन इफेक्ट हा डिफरंट आहे कोणावरती तर शेप, त्यानंतर साईज, त्यानंतर नेचर ऑफ मटेरियल आणि त्यानंतर AC आहे का DC आहे याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. आता सप्लाय सिस्टीमच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असेल का यस असेल. जर AC असेल तर फ्रिक्वेन्सी असेल, लो फ्रिक्वेन्सी केसमध्ये स्क्रीन इफेक्ट हा कमी असेल आणि हाय फ्रिक्वेन्सी केसमध्ये स्क्रीन इफेक्ट हा जास्त असेल. DCच्या केसमध्ये स्क्रीन इफेक्ट 0 असेल. 6 नंबर इन केस ऑफ DC देअर इज नो स्किन इफेक्ट ॲज F इज इक्वल टू 0. म्हणजे ऍक्च्युअली याच्यामध्ये फॉर्म्युले 2 लक्षात ठेवा कोणते तर स्किन इफेक्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A म्यू R F. यालाच आपण लिहितो काय तर D² म्यू R F. आणि सेकंड फॉर्म्युला स्किन डेप्थ इज इक्वल टू
√2 डिवायडेड बाय ओमेगा सिग्मा इंटू म्यू. याला आपण सिम्प्लिफाय केलं विच इज इक्वल टू काय होईल तर सिम्पली 1 डिवायडेड बाय √पाय म्यू इंटू सिग्मा. हे फॉर्म्युला आहे आणि याच्याबद्दल इम्पॉर्टंट डिस्कशन लक्षात ठेवायचं. स्किन इफेक्टमुळे काय होईल तर AC रेजिस्टन्स वाढेल. याही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. स्किन इफेक्ट आता फर्दर स्किन इफेक्ट हा सॉलिड कंडक्टरमध्ये कसा असतो तर जास्त असतो ॲज कम्पेअर्ड टू द स्टँडर्ड कंडक्टर. याच्याबद्दल आपण डिस्कस करणार होतो. म्हणून सॉलिड कंडक्टरला आपण जनरली ट्रान्समिशनमध्ये यूज करत नाही आहे कारण याच्यामध्ये स्किन इफेक्ट कसा असतो जास्त असतो. म्हणून आपण त्या सॉलिड कंडक्टरचं काय करतो स्मॉल स्टँड घेतो आणि त्यामध्ये आपण करतो स्टँडर्ड कंडक्टर बनवतो. याच्याबद्दल आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. इम्पॉर्टंट याच्यामध्ये दिलेलं आहे स्किन इफेक्ट इज निग्लिजेबल इफ द फ्रिक्वेन्सी इज लेस दॅन द 50 हर्ट्स. जर 50 हर्ट्सपेक्षा फ्रिक्वेन्सी कमी असेल तर आपण निग्लेक्ट करतो. आणि द डायमीटर ऑफ द कंडक्टर इज लेस दॅन 1 सेंटीमीटर आणि डायमीटर किती असेल तर 1 सेंटीमीटर कमी असेल तर इन अ स्टँडर्ड कंडक्टर लाईक ACSR कंडक्टर द करंट फ्लो मोस्टली इन द आउटर लेअर मेड ऑफ अल्युमिनियम while the steel near the center carries no current and gives the high tensile strength to the कंडक्टर. मग आपण जर ACSR कंडक्टरचा विचार केला तर या केसमध्ये आउटर स्टँड कोणाचा असतं तर ॲल्युमिनियमचा असतं. इनर कोणाचा असतो तर स्टीलचा असतो. स्टीलचं काम काय तर टेन्साईल स्ट्रेंथला वाढवायचं आहे आणि ॲल्युमिनियमचं काय तर कंडक्टिव्ह करायचं आहे म्हणजे करंट कॅरी करायचं आहे. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द करंट नियर द सरफेस इनेबल द यूज ऑफ द ACSR कंडक्टर. म्हणजे करंट या ठिकाणी सरफेसला कॉन्सन्ट्रेट होतोय चांगली गोष्ट आहे का हो होते. कोणाच्या केसमध्ये तर ACSR कंडक्टरच्या केसमध्ये कारण आउटरलाच ॲल्युमिनियमचे स्टँड आहेत आणि सेंटरला कोण आहे बघा तर स्टीलचा या ठिकाणी स्टँड आहे. आता याच्यावरती MCQ कशामध्ये असतात बघा. फर्स्ट MCQ आहे आपल्यासमोर अ कंडक्टर एक्सपिरियन्स स्किन इफेक्ट्स इन. कुठं स्किन इफेक्ट होतो HVDC मध्ये AC मध्ये बोथ AC आणि DC मध्ये की DC मध्ये. स्किन इफेक्ट इज द प्रॉपर्टी ऑफ कुणाची तर AC ट्रान्समिशनचे कारण हा फ्रिक्वेन्सी डिपेंडंट आहे. ऑप्शन नंबर सेकंड हा असेल या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर. द स्किन इफेक्ट डज नॉट डिपेंड्स ऑन कुणावरती डिपेंड नाही आहे शेपवर डिपेंड आहे का येस आहे. ऑपरेटिंग व्होल्टेजवरती आहे का नाही. डायमीटरवरती आहे का आहे. फ्रिक्वेन्सीवरती आहे का आहे. तर कुणावर डिपेंड नाही आहे डज नॉट डिपेंड्स ऑन ऑपरेटिंग व्होल्टेजवरती डिपेंड नाही आहे. ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट आन्सर असेल या केसमध्ये. ड्यू टू द नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ द करंट द इन्क्रीज इन द रेजिस्टन्स इन अ कंडक्टर इज नोन ॲज. आता नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन होतंय करंटचं त्यामुळं काय होतं तर रेजिस्टन्स इन्क्रीज होतं. याला आपण काय म्हणतो तर याला आपण जनरली स्किन इफेक्ट असं म्हणतो. काय म्हणतो तर स्किन इफेक्ट म्हणतो. आता फॅराडे इफेक्ट म्हणजे काय या ठिकाणी तर फॅराडे इफेक्ट नसते बट रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज हे काय होतं ग्रेटर होतं सेंडिंग एंडपेक्षा. आता प्रॉक्सिमिटी इफेक्ट म्हणजे काय तर जर आपण दोन कंडक्टर एकमेकांसोबत ठेवले तर एकाने करंट डिस्ट्रीब्युशन हे नॉन युनिफॉर्म होतं म्हणजे प्रॉक्सिमिटी इफेक्ट होतो. आता केल्विन इफेक्ट हा कुठं आहे आपल्याकडे असतो का केल्विन इफेक्ट तर केल्विनचा एक आपल्याकडे लॉ असतो जो त्या ठिकाणी इकॉनॉमिकल चॉईस ऑफ कंडक्टर साईज सांगतो जो की केल्विनचा या ठिकाणी लॉ आहे. नेक्स्ट द स्किन इफेक्ट इन्क्रीजेस. आता स्किन इफेक्ट काय करतो इंडस्ट्री इन्क्रीज करतो का नाही. रेजिस्टन्सला करतो का यस. ऑप्शन नंबर सेकंड विल बी द करेक्ट आन्सर असेल. स्किन इफेक्ट काय करेल तर जो काय रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करेल.